खालच्यांनी म्हणा सर्वांनी माझा एक होईल विठोबा गेली का काय तरी गावल्या पंढरपूरला आवाज विठोबा तुमच्या ओठांची हालचाल मला कळते की तुम्ही किती जोरात बोलताय इथं ताण पडला पाहिजे इथं बेंबीला तुम्हाला सगळ्यांना पांडुरंगाची शपथ द्या बेंबीच्या रेटापासून विठोबाचं नाव घ्यायचंय सगळ्यांना हा विठोबा वाढला आवाज घाबरताय द्यावा विठोबा विठोबा तुझ्या
तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता एकपणे तुझे आता एकी दावे से अनेकता परी एकात्मता नमोडे। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी विठ्ठल। देवासी तो पुरे एक प्रेम भाव पूजार्चा वाव सर्वदाना मनापासून या करिता कीर्तन आनंदे नर्तन गाता गीत। रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा कळी काळ बाधा तेने लोहे। एका जनार्दनी हाची पै विश्वास एका जनार्दनी हाची पै विश्वास सर्व भावे दास होईन त्याचा। देवासी तो पुरे एक प्रेम भाव पूजार्चा वाव सर्वदाना निवृत्ती ज्ञान देव सोपान देव
देवासी तो पुरे एक प्रेम भाव पूजार्चा भाव सर्वदाना. विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला. ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला भक्तीचा आधार ज्यांनी दिला व ज्यांच्याकडे आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार म्हणून पाहतो असे पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांचा भगवंताला प्रिय असणाऱ्या भावाचं कथन करणारा हा गोडासा अभंग आज हरिकीर्तनरूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे. विठ्ठल अतिशय सुंदर योग आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे यांच्या पवित्र भूमीत सकल संतांच्या कृपाशीर्वादाने आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचं 72वं वर्ष वया 72व्या वर्षामध्ये आजचं 5वं कीर्तनरूपी पुष्प भगवंताच्या चरणावर समर्पित करण्यासाठी आपल्या समोर आहे. व्यवस्थापक असणारा वीर धाराऊ माता तरुण मंडळ, श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट भजनी मंडळ, शंभूतीर्थ कापूर, सप्ताहाच्या आयोजक संयोजकांच्या वतीने आजचं हे कीर्तनरूपी पुष्प धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता यांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. त्यानिमित्ताने तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनात घडतोय हे मी माझं सौभाग्य समजतो. त्यानिमित्ताने वारकरी संप्रदायाचा निष्ठेने प्रचार प्रसार करणारे या गावातील, या भागातील साथीसाठी असणारी सर्व वारकरी मंडळी तथा उपस्थित आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 4 सूचना. पहिली सूचना, आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळे पाठीचा कानात ताट करून बसायचंय, म्हणजे व्यवस्थित बसायचंय. दुसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. वाद आपल्याला दुःख देतो आणि संवाद आपल्याला सुख देतो. शहरासारख्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माणसांची गर्दी वाढली आहे, पण माणसांमधला संवाद कमी झाला. माणसे एका गावात राहतात पण वर्षानुवर्ष बोलत नाहीत. माणसे एका घरात राहतात पण महिना बोलत नाहीत. माणसांची गर्दी वाढली पण माणसांमधला संवाद कमी झाला. माझं कीर्तन म्हणजे आध्यात्मिक संवाद आहे. इथून पुढे 1 तास बरोबर 11 वाजता मी जय विठ्ठल करेल. मी बोलेल, आपण बोला आणि माझं कीर्तन ऐका. तिसरी सूचना, इथून पुढे 1 तासभर मी आपल्या समोर उभा राहून आपल्याला साद घालेल. खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा. मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा, तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला भर वाटेल की तुम्ही ऐकताय. मी तुमच्याकडे पाहिलं तरी मान हलवा, चला ताट बसा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मला आवाज आला पाहिजे बरं का. म्हणजे इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी जमलं थोडासा व्हॉल्यूम वाढवा तुमचा, जमल काय नाही. 1 तास फक्त. आणि खूप छान वातावरण आहे. 72 वर्षाची परंपरा आहे. 72वा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. म्हणून पहिल्या वर्षी ज्यांनी सप्ताह चालू केला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि 72 वर्ष हा कार्यक्रम सातत्याने चालू राहण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 72 वर्षाची परंपरा आहे आणि इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये मला आपण सर्वांनी आमंत्रित केले. ज्यांच्या माध्यमातून आमंत्रित केलं ते माझे आळंदी पोलीस स्टेशनला असताना आदरणीय निगडे साहेब हे माझे खूप जिवलग मित्र, जे जवळजवळ 4-5 वर्ष आळंदीमध्ये होते आणि त्या आळंदीच्या त्यांच्या वास्तव्यामध्ये आमची खूप चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रीच्या निमित्ताने या गावामध्ये येण्याचा योग आहे.
खूप चांगलं वातावरण आहे. शेवटची सूचना देतो. जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले. असे चेहरे करून बसू नका, मला भीती वाटते त्याची. कारण चेहरे ठेवा, प्रसन्न चेहरे ठेवा, कीर्तन ऐका. विठ्ठल शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. भगवंताला प्रिय असणाऱ्या भावाचं कथन. लहान लेकर आहेत नाही 2-4, त्यांना जरा शांत बसव. 2-4 लेकर बोलतायत नाही इकडे, त्यांना शांत बसव. विनंती आहे माझी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग घेतलाय. कार्यक्रमाचा प्रारंभ कधी झाला? कितव्या दिवशी झाला? म्हणजे बीजेच्या दिवशी झाला, रंगपंचमीला झाला. खर तर हा पर्वकाळ चालू आहे. फाल्गुन वद्य तृतीया जगद्गुरु तुकोबारायांचा बीज सोहळा आहे. फाल्गुन वद्य तृतीया छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आपण साजरी करतो. फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजे एकनाथ महाराजांचा जलसमाधी दिन आहे. तर आपण हा सगळा आध्यात्मिक पर्वकाळ चालू आहे. पुढे 30 तारखेला गुढीपाडवा आहे, त्याच्यानंतर रामनवमी आहे, त्याच्यानंतर हनुमान जयंती आहे, त्याच्यानंतर अक्षय तृतीया आहे. हा आध्यात्मिक पर्वकाळ चालू आहे आणि या आध्यात्मिक पर्वकाळामध्ये आपण आध्यात्मिक चिंतन ऐकण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. ऐका ना, लहान लेकरांना फक्त शांत करा. 2-4 पोरं आहेत ना, तुमचाही वेळ महत्वाचा आहे, माझाही वेळ महत्वाचा आहे. पण याहीपेक्षा ज्यांचा मी अभंग घेतलेला आहे त्या संतांचा विचार शांतपणे ऐकलं हे ह्याच्यापेक्षा तिथे महत्वाचं आहे. 2-3 लेकरांना शांत बसा. विठ्ठल शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग घेतलाय. एकनाथ महाराजांचा अधिकार मी आपल्याला सांगून पुढे जातो. श्री क्षेत्र अलंकापुरी मधून आलोय म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार सांगणारा एक प्रसंग आपल्याला सांगतो. एकदा काय झालं, एकनाथ महाराजांचा घसा सुजला आणि दुखायला लागला. खूप औषधोपचार केले पण एकनाथ महाराजांच्या घशाची सूज काही कमी होत नव्हती. कोणी एकनाथ महाराजांना मीठ टाकून कोमट पाण्याच्या गुळण्या करायला सांगताय, कोणी काढा करून देत आहे, कोणी लेप लावायला देत आहे. अनेकविध औषधोपचार केले पण एकनाथ महाराजांच्या घशाची सूज काही कमी होत नव्हती. 3 दिवस एकनाथ महाराजांना झोप लागली नाही. 3ऱ्या दिवशी अंथरुणावर पडलेले असताना मध्यरात्री एकनाथ महाराजांचा डोळा लागला. एकनाथ महाराजांना झोप लागली आणि एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं. त्या स्वप्नातून एकनाथ महाराज जागे झाले. मला कौतुक आहे सगळ्या लेकरांचं, पण मला शांतता फार महत्वाची आहे. राहू द्या. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना 3 दिवसानंतर झोप लागली आणि झोप लागल्यानंतर एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं. त्या स्वप्नामधून एकनाथ महाराज जागे झाले. आपल्या सोबत काही लोकांना घेतलं आणि आळंदीला आले. आळंदीला अलंकापुरी म्हटलं जायचं. आलं ददाती इति अलंकावती. पुरे म्हणेपर्यंत जिथं सुख मिळतं, पुरे म्हणेपर्यंत जिथं ज्ञान मिळतं, पुरे म्हणेपर्यंत जिथं प्रेम मिळतं, पुरे म्हणेपर्यंत जिथं जिव्हाळा मिळतो तिला अलंकावती म्हटलेलं आहे. अलंकावतीचा अपभ्रंश पुढे आळंदी झाला, देवाच्या आळंदी. ज्या देवाच्या आळंदीचं वर्णन करणारा तुमच्या सर्वांच्या पाठातला किंवा परिचयातला अभंग आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो हा सुख सोहळा काय वर्णू. विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करिताती. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. इंद्रायणीच्या पवित्र तीरावर वसलेले हे गाव. एकनाथ महाराज आपल्या समवेत काही लोकांना घेऊन आळंदीमध्ये आले. इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा शोध घेतला. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा शोध घेतल्यानंतर बाहेर जो नंदी होता तो बाजूला सरकवला आणि विवराच्या द्वारे एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थानापर्यंत गेले. बाकीच्या लोकांना बाहेर थांबायला लागलं. विवराच्या द्वारे एकनाथ महाराज समाधी स्थानापर्यंत गेले. आतमध्ये जाऊन पाहतायत तर काय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ अवस्थेमध्ये बसले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागली आहे, झाडाची मुळी लागली आहे. एकनाथ महाराज पळत पळत ज्ञानोबारांच्या जवळ गेले, ज्ञानोबारांचं दर्शन घेतलं
आणि ज्ञानोबारांच्या कंठाला जी आजान वृक्षाची मुळी लागली होती, झाडाची मुळी लागली होती, ती बाजूला केली. ज्या वेळेस एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाला जी आजान वृक्षाची मुळी लागली होती ती बाजूला केली, त्याच क्षणाला एकनाथ महाराजांच्या घशाची सूज पूर्णपणे ओसरली. ज्ञानेश्वर महाराजांनी डोळे उघडले. ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी आणि एकनाथ महाराजांची दृष्टी एक झाली. ज्याची दृष्टी होता पूर्ण तरी आपणासी पूर्ण, हा पूर्णत्वाचा अनुभव एकनाथ महाराजांना आला. 3 दिवस एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासात राहिले आणि 3 दिवसानंतर ज्ञानोबारांचा आशीर्वाद घेऊन समाधी स्थानापासून विवाराच्या द्वारे बाहेर आले. नंदी होता तसा सरकवला आणि एका ठिकाणी बसले आणि नाथ महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज जेव्हा तुम्ही आळंदीमध्ये येता, महाद्वारातून आतमध्ये प्रवेश करता, डाव्या बाजूला वळता, हैबत बाबांचं दर्शन घेता आणि मग तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा समोर एक जो पार आहे ज्याला एकनाथ पार म्हणतात, तिथे एकनाथ महाराज बसले आणि एकनाथ महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सोबत आलेल्या लोकांनी विचारलं, एकनाथ महाराज नेमकं घडलं काय? मध्यरात्री तुम्ही उठलात, आम्हाला सोबत घेतलं, आपण आळंदीला आलो, इंद्रायणीचं स्नान केलं, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध घेतला, तुम्ही नंदी बाजूला सरकवायला लावला, तो बाजूला सरकवला, आम्हाला बाहेर थांबायला लावून तुम्ही आतमध्ये गेलात, 3 दिवसानंतर परत बाहेर आलात आणि इथे बसून तुम्ही रडताय, नक्की घडलं तरी काय? तेव्हा तो प्रसंग एकनाथ महाराजांनी एका अभंगामधून सांगितला. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, माझ्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराज आले. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागली. मात म्हणजे गोष्ट. ज्ञानेश्वर माझ्या स्वप्नात आले, ज्ञानेश्वर महाराज माझ्या स्वप्नात आले आणि मला एक गोष्ट सांगितली. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज दिसत कसे होते? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे, प्रत्यक्ष परब्रह्म माझ्या सोबत बोलतोय हा अनुभव मला येत होतो. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे, आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी काढवेगी. माझ्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागलेली आहे, तू आळंदीला ये आणि माझ्या कंठाला लागलेली आजान वृक्षाची मुळी बाजूला कर. आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी काढवेगी. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारे देखेले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. माझी गोष्ट संपली. ज्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा मी अभंग घेतला त्यांचा अधिकार फक्त सांगण्यासाठी मी गोष्ट सांगितली. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानी यांचा राजा, योगी यांची माऊली, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधीनंतर प्रत्यक्ष म्हणजे साक्षात पहिलं कोणाला दर्शन दिलं असेल तर ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना दिलं. हा एकनाथ महाराजांचा अधिकार आहे. विठ्ठल एकनाथ महाराजांचा अधिकार सांगताना अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. गेले का काय घरी? आणि मी गेले का काय घरी म्हटलं की हाय आहे मला, म्हणजे मला बरं वाटेल. गोष्ट आली पहिली लक्षात राहील. दुसरी गोष्ट सांगतो, अधिकार सांगतो ऐका. पैठणमध्ये एक माणूस राहत होता. माता बघून ऐकता ना, मी तुमच्या लेकरासारख्या भावासारखा. मागे बसलेल्या बायकाली बडबड करतात, बोलू नका. विठ्ठल विठ्ठल पैठणमध्ये एक माणूस राहत होता आणि त्या माणसाकडे परीस होता. गेले का काय घरी? पैठणमध्ये एक माणूस होता. पैठणमध्ये एक माणूस होता आणि त्या माणसाकडे परीस होता. इकडे बघा, इकडे. त्या माणसाकडे काय होता? परीस होता. माता भगिनींनो, तुमच्या आवडीचा विषय म्हणून तुमच्याकडे कोण बोलतो? मी तुमच्या लेकरासारखा, भावासारखा. परीस काय करतो ताई? परीस काय करतो? सोन्याला मला इकडून न बोलत, आवडीचा विषय इकडचा चाललाय, तुम्ही नका बोलू जरा. इकडून जरा. परीस काय करतो? लोखंडाला, बोला, लोखंडाला सोनं करतो. सोनं हा शब्द आला म्हणून मी तुमच्याकडे पाहून बोलतोय, बाकी काहीच नाही. माझी आजी बोलायची. बघा, माझ्या आजीचं वाक्य पटलं तर मान हलवा. सोना हा विषय आला म्हणून मी तुमच्याकडे पाहून बोलतो. माझी आजी बोलायची की बाईला इतकं सोनं आवडतं, बाईला
इतकं सोनं आवडतं की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा आणि वरवंटा, पुढचं बोलण्याची गरजच नाही, सोन्याचा पाटा आणि वरवंटा करून बांधला तरी ती खरडट चालेल एवढं आवडतं सोनं. तसं सोनं मला पण आवडतं. हे सगळे माझे मित्र आहेत, मला पण आवडतं महाराज सोनं, पण मी काढून ठेवलं. विचारता महाराज का? पाकिटावर परिणाम व्हायला लागला. मी अतिशय ट्रान्सपरंट माणूस आहे, पाकिट वगैरे घेतो पैसे तर घेतो पैसे, त्यात काय एवढं. आणि दुसरी गोष्ट काय, महाराजांनी सांगितलंय ना, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम पद्धतीने तुम्ही धन जोडलं तर चालतं. मला आवडतं सोनं, आवडतं, काढून ठेवलं. बरं, एकदा काय झालं, आपल्या पुणे पिंपरी चिंचवड मधला प्रसंग आहे. एका गोल्डन मॅननी माझं प्रवचन ठेवलं गणपतीमध्ये. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर गोल्डन मॅन, तसं आपल्या पुण्याचं गोल्डन मॅन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे एका माणसाने प्रसिद्धी केलं होतं, स्वर्गीय आमदार रमेश भाऊ अंधारे. त्याच्यानंतर भरपूर गोल्डन मॅन झाले. तर एका गोल्डन मॅननी माझं प्रवचन ठेवलं. त्याच्या गळ्यामध्ये 1.5 किलो सोनं होतं. मी गेल्यानंतर प्रवचन केल्यानंतर तुम्हाला मानधन द्यायला आला. मी म्हटलं मानधन नको. म्हटलं दादा, माझ्या आईची इच्छा होती की तुम्ही प्रवचनाला यावं. तुम्ही कीर्तनाचे कार्यक्रम चालू केले झी डॉकीजवर, परत तुम्ही स्वतः टीव्हीवर किती वेळा कीर्तन केले. तर माझ्या आईची इच्छा होती की तुम्ही यावं आणि आमच्या इथे प्रवचन करावं. तुम्ही आलात. मानधन आम्ही सगळ्यांनाच देतो, तुम्हाला मानधन देतो दादा. प्रवचन केले तुम्ही, प्रवचनाचंही मानधन घ्या. मी म्हटलं नको मानधन. त्याला वाटलं कदाचित कमी भरला असेल म्हणून बोलत असेल. तो म्हटला दादा, हे बघा, प्रवचनाचे मी तुम्हाला मानधन म्हणून 20,000 रुपये भरले. नसेल तर लक्षात जाऊ. प्रवचनाचे 20 तर कीर्तनाचे किती, आपलं केला इशारा दादा बाकी. म्हणला 20,000 रुपये भरले प्रवचनाचे, तर कमी वाटत असतील तर अजून 5,000 बोलतो. मी म्हटलं तुम्ही 30,000 रुपयाचं जरी पाकिट भरलं तरी मला तुमच्याकडून पाकिट नको. ऐकताय माता भगिनींनो, ज्याच्या गळ्यात 1.5 किलो सोनं होतं, आता 91,700 रुपये रेट आहे आजचा. ज्याच्या गळ्यामध्ये 1.5 किलो सोनं होतं त्याच्याकडून मी 30,000 रुपयाचं मानधनाचं पाकिट घेतलं नाही. त्याला कौतुक वाटलं. त्याने त्याच्या बायकोला बोलवलं आणि म्हटलं, बघ, आपल्याकडे एवढे महाराज येतात, सगळे महाराज आपल्याकडे पैसे मागून घेतात, कमी भरले तर मागून घेतात, पण दादा, आपल्या सर्वांची इच्छा होती की दादाने प्रवचनाला यावं. दादा आले, त्यांनी प्रवचन केलं आणि मी त्यांना मानधनाचं पाकिट देतोय, पण ते मानधनाचं पाकिट घेत नाही. बघ दादाचा केवढा मोठा त्याग. आता त्यांनी त्याग हा शब्द वापरला, मला घाम सुटला. म्हटलं आता क्लिअर केलं पाहिजे. मी त्याला म्हटलं, ज्याच्या गळ्यामध्ये 1.5 किलो सोनं होतं, मी त्याला म्हटलं, माझं पूर्ण ऐकून घ्या, मी तुम्हाला फक्त मानधनाचं पाकिट नको बोललोय, तुम्ही मला एक कडकडून मिठी मारा. तुमच्या गळ्यातल्या 2-4 सोन्याच्या चेनी माझ्या गळ्यात पडू द्या, म्हणजे माझं बरोबर. विनोदाचा बाब सोडून द्या, सोनं आवडतं. तर पैठणमध्ये तो माणूस होता. मी एकनाथ महाराजांचा अधिकार सांगतोय, ज्यांचा अभंग घेतलाय ना त्यांचा अधिकार कळला पाहिजे आपल्याला. तर त्याला जायचं होतं तीर्थयात्रेला, पूर्वीच्या काळातल्या तीर्थयात्रा. एकदा माणूस देवाला गेला, आला तर आपला, नाहीतर देवाचा, असं पूर्वीच्या काळात होतं. तर त्याला जायचं होतं तीर्थयात्रेला. त्याने विचार केला, आपल्याकडं लोखंडाला सोनं करणारा परिस आहे, आपल्या घरच्यांवर विश्वास नाही, गावामध्ये कोणत्या माणसावर आपला विश्वास नाही. मग आता गावात एकच विश्वास ठेवण्यासारखी व्यक्ती आहे, ती म्हणजे एकनाथ महाराज. तो एकनाथ महाराजांकडे गेला आणि एकनाथ महाराजांना बोलला, नाथ महाराज, माझ्याकडे हा परिस आहे, मी तीर्थयात्रेला चाललोय, हा परिस तुमच्याकडे ठेवा. त्याने एकनाथ महाराजांचा हात धरला आणि एकनाथ महाराजांच्या हातात तो परिस ठेवला. एकनाथ महाराज नको बोलत होते, पण त्यांनी आग्रहाने एकनाथ महाराजांच्या हातात परिस ठेवला आणि बोलला, मी 1.5 वर्षानंतर येणार आहे, मी येईपर्यंत माझ्या परिसाचा तुम्ही उपयोग केला तरी चालेल. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे त्याने एकनाथ महाराजांना इनडायरेक्टली सांगितलं, तुमच्या घरात जेवढं लोखंड आहे ते सोन्याचं करून घेतलं तरी चालेल. आता इथं कोणाच्या तरी मनात आला असेल, तेव्हा आपण पाहिजे होतो, नाही तर आता परिस पाहिजे होता. नावाला लोखंड शिल्लक ठेवलं नसतं. एकनाथ महाराजांनी तो परिस घेतला, देवाऱ्याखाली ठेवला आणि एकनाथ महाराज विसरून गेले. 1.5 वर्षानंतर तो माणूस आला, एकनाथ महाराजांच्या घरी गेला आणि एकनाथ महाराजांना बोलला, नाथ महाराज, 1.5 वर्षापूर्वी मी तुमच्याकडे माझा परिस ठेवला होता, माझा परिस द्या. एकनाथ महाराजांना आठवलं, याचा परिस आपण देवाऱ्याखाली ठेवला. एकनाथ महाराजांनी त्यांच्या शिष्याला उद्धवाला आवाज दिला, उद्धव पळत आला, जी महाराज, काही नाही रे,
ह्या व्यक्तीची एक वस्तू मी आपल्या घरातल्या देवाऱ्याखाली ठेवली आहे, तेवढी वस्तू आण आणि या माणसाला देऊन टाक. उद्धवाला आठवलं की देवाऱ्याखाली काहीतरी होतं. उद्धव एकनाथ महाराजांना सांगतो, एकनाथ महाराज देवाऱ्याखाली काहीतरी होतं बरं का, पण बरेच दिवस ते देवाऱ्याखाली तसंच पडून होतं. मला वाटलं काहीतरी बिनकामाची वस्तू आहे, टाकाऊ वस्तू आहे, म्हणून मी ती देवाऱ्याखालीची वस्तू देवाच्या निर्माल्याबरोबर देवाच्या फुलांबरोबर गोदावरी नदीमध्ये टाकून दिली. ज्याचा परीस होता त्यांनी हे ऐकलं बरं का. आता त्याला जेव्हा कळलं की आपला परीस कुठं टाकलाय, नदीत टाकलाय, तेव्हा त्याला गुदगुल्या झाल्या असतील. त्याची तळपायच्या मस्तकाला गेली आणि तो एकनाथ महाराजांना नाही ते नावं ठेवू लागला. एकनाथ महाराज म्हणले नावं ठेवू नका, तुम्हाला तुमचा परीस पाहिजे ना, बाकी बोलू नका, चला माझ्यासोबत. एकनाथ महाराज त्या माणसाला घेऊन गोदावरी नदीवर गेले, कमरे इतक्या पाण्यात उतरले, खाली वाकले, ओंजळभर दगड काढले आणि त्या माणसाला सांगितला, ह्या दगडांमधला तुझा जो परीस आहे तो तू घे. त्याने सोबत 2-4 लोखंडाचे तुकडे आणले होते. त्यांनी पहिला लोखंडाचा तुकडा घेतला, एकनाथ महाराजांच्या हातातून पहिला दगड घेतला, पहिला दगड पहिल्या लोखंडाच्या तुकड्याला लावला, पहिला लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. त्यांनी दुसरा लोखंडाचा तुकडा घेतला, एकनाथ महाराजांच्या हातातून दुसरा दगड घेतला, दुसरा दगड दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला, दुसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. त्यांनी तिसरा लोखंडाचा तुकडा घेतला, एकनाथ महाराजांच्या हातातून तिसरा दगड घेतला, तिसरा दगड तिसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला लावला, तिसराही लोखंडाचा तुकडा सोन्याचा झाला. माझी गोष्ट संपली. मला फक्त एकनाथ महाराजांचा अधिकार सांगताना एवढंच सांगायचं होतं की परीस लोखंडाला सोनं करतो, परीस लोखंडाला सोनं करतो, पण एकनाथ महाराजांसारखे संत दगडाला परीस करतात. हा साधू संतांचा अनुभव आहे मला, हा साधू संतांचा अधिकार आहे आणि असा एकनाथ महाराजांचा अभंग मी सेवेसाठी घेतलाय. विठ्ठल उद्धवाने एकदा देवाला विचारलं, म्हणले देवा सगळे म्हणतात भक्ती करा, देवा तुझी भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? देवाने सांगितलं, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता ते नाव, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र न कळे दिवस न कळे, भगवंताचं चिंतन करायचं, नामे भक्ती करायची. भगवंताचं भजन करणं म्हणजे भक्ती करणं. आणि अध्यात्मशास्त्र भक्तांचे 4 प्रकार सांगतं. किती प्रकार सांगतं? बोलत जावं. भक्तांचे किती प्रकार सांगतं? 4. तुम्ही माझ्याशी बोललात ना तर तुमच्या काही, माझा इको कमी करा दादा, तुम्ही माझ्याशी काही बोललात ना तर तुमच्या काही लक्षात राहील आणि तुमच्या काही लक्षात राहिलं तर ते चांगलं आहे. काय झालंय, तुम्ही विसरता म्हणून आमचं बरं चाललंय. काय झालं, तुम्ही विसरता म्हणून आमचं. आणि बोललं पाहिजे. माझे आजोबा बोलायचे, माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे. काय बोललो मी? माणसाने चाललो मी आळंदीला. माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे म्हणजे माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे. माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे म्हणजे माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे. आपण बोलत नाही, मोकळेपणाने बोलत नाही.
आणि मोकळेपणाने बोललो नाही तर काय होतं माहितीये, आतमधल्या आतमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. कसल्या गाठी तयार होतात? रक्ताच्या गाठी तयार होतात. आणि दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात लई आतल्या गाठीच आहे. बोलत जावं. भक्तांचे 4 प्रकार आहेत: आविष्कृत, अंगीकृत, पुरस्कृत आणि अधिकृत. जो भजन करतो तो भक्त आहे. आणि भक्तांचे अध्यात्मशास्त्र, भक्तिशास्त्र, अध्यात्म भक्तिशास्त्र 4 प्रकार सांगतं: आविष्कृत भक्त, अंगीकृत भक्त, पुरस्कृत भक्त आणि अधिकृत भक्त. आविष्कृत भक्त कोणाला बोललंय? देवच जेव्हा भक्ताचा अवतार घेतो तेव्हा त्याला आविष्कृत भक्त म्हणतात. एक तुमच्या सर्वांच्या परिचित आणि पाठातला एक अभंग आहे. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी शरी लागे. या अभंगाच्या सगळ्या चरणांमध्ये, प्रत्येक चरणाच्या पूर्वार्धामध्ये शांत करा. मी खरंच जय विठ्ठल करेन. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक चरणाच्या पूर्वार्धामध्ये देवांची नाव आहेत. सदाशिव, महाविष्णू, आदिशक्ती, ब्रह्म ही झाली देवांची नावं. आणि या अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धामध्ये भक्तांची नाव आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपा, मुक्ताबाई. म्हणजे देवच जेव्हा भक्ताचा अवतार घेतो तेव्हा त्याला आविष्कृत भक्त म्हणतात. किंवा अजून एक आपल्याला सर्वांच्या माहितीमध्ये आपण ज्ञानेश्वर महाराजांची आरती बोलतो. लोपले लोपले ज्ञान जगी आविष्कृत भक्त म्हणतात. आपण आता माऊलींची आरती पाहिली. लोकल किती छान बोलला तुम्ही. एकदा स्वतःसाठी टाळं वाजवा. खूप छान वाटलंय. असं तालात बोलला.
बोललात, स्वरात बोललात, लोकले ज्ञानाचे की ही तर नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. आविष्कृत भक्त. भक्तांचा दुसरा प्रकार आहे अंगीकृत भक्तांचा. देवाने ज्यांचा अंगीकार केला आहे त्यांना अंगीकृत भक्त म्हणतात. हे पहा, मी उदाहरण देत असतो राधेचं. राधेला सगळी लोक नावं ठेवायची, राधेची निंदा करायची, पण त्या राधेचा अंगीकार भगवान श्रीकृष्णाने केला. जी लोक निंदा करत होती तीच लोक पूजा करू लागली. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंद्य तेही तेने वंद्य. राधेची पूजा होऊ लागली, राधेचा अंगीकार केला. बरं एक सांगू का तुम्हाला, देव कोणाचाही अंगीकार करत नाही महाराज. तुमचं डेडिकेशन तेवढं लागतं. गेली का काय तुमचं डेडिकेशन लागतं तेवढं, तुमचं समर्पण लागतं. किती समर्पण लागतं? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, एवढं समर्पण लागतं. एवढं समर्पण आपल्यात कधी यायचं? तुका म्हणे घालू तयावरी हाड बाहू हा संसार देवाबाई. एवढी श्रद्धा कधी यायची? एवढी श्रद्धा कधी यायची? आपण वारावर देव बदलणारे लोक गेले का काय? सध्या ट्रेंडिंगला जे सध्या ट्रेंडिंगला देव आहेत ना, लोक तिकडं पळत आहेत. नाही कळलं का तुम्हाला? म्हणजे जे ट्रेंडिंगला देव आहेत, माझे सगळे तरुण मित्र माझे सगळे टाळ घेऊन उभे आहेत, मागे काही तरुण मित्र बसलेले. जे ट्रेंडिंगला देव आहेत ना, लोक तिकडे जातात. वारावर देव बदलणारी माणसं आहेत. म्हणजे मला कोणाच्या श्रद्धेवर आघात करायचा नाहीये, पण जिकडं गर्दी तिकडं आम्ही जातोय. मध्यंतरी उज्जैनच्या महाकालला गर्दी होती. आता मागच्या 2 महिन्यामध्ये प्रयागराजला गर्दी होती. महाकुंभ मेळा. कोणाला भेटलो? कुठं? चाललोय कुंभमेळ्याला. कोणाला भेटलो? कुठून? आलोय कुंभमेळ्यावरून. सगळे इथंच. बरं, कुंभमेळ्याला जाऊन गंगेमध्ये आंघोळ करून पुण्य किती जणांना मिळवायचं होतं ही गोष्ट नंतरची. पण तिथं प्रयागराजला जाऊन महाकुंभमेळ्यामध्ये जाऊन साधू संतांचं दर्शन वगैरे परमार्थ वगैरे बाजूला राहिला. गंगेत उभं कधी राहतोय, असा हात वर कधी जोडतोय, फोटो कधी काढतोय आणि तो स्टेटसला कधी ठेवतोय, याच्यासाठी मरमर सगळी, बाकी काही नाही. बरं, त्या कुंभमेळ्यामध्ये साधू संत नव्हते ट्रेंडिंगला. ते 4-5 लोक ट्रेंडिंगला होती. पहिली ती हर्षा ट्रेंडिंगला आली, त्याच्यानंतर ती मोनालिसा ट्रेंडिंगला आली, त्याच्यानंतर कुलकर्ण्यांची ममता आली, त्याच्यानंतर IITN बाबा आला, जो परत भारत हारणार आहे तिथून ट्रेंडिंगला आला. मला असं वाटलं की आपण पण बिग बॉस मधून डायरेक्ट तिकडच आपण विनोदाचा भाग सोडून द्या. आमचं डेडिकेशन किती, आमची श्रद्धा किती, आमचं समर्पण किती आहे? नाही ना तेवढं समर्पण. का? नामदेव महाराजांच्या हातून देव जेवतोय, ज्ञानेश्वर महाराजांना प्रत्यक्ष तो दर्शन देतोय, तुकोबारांना तो प्रत्यक्ष दर्शन देतोय. आमची श्रद्धा, आमचं डेडिकेशन, आमचं समर्पण नाही. चला, मला एक आवडणारी गोष्ट आहे, मला खूप आवडते. मला खूप खेळीमेळीचं कीर्तन वाटतं आणि माझं कीर्तन म्हणजे मुक्त संवाद. काय झालं, एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी उपवनात गेले. वन उपवन. चला सोपं करून सांगतो, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी बागेत गेले. बरं, चला अजून सोपं करून सांगतो, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी गार्डन मध्ये गेले. आलं का लक्षात तुमच्या? गार्डन मध्ये गेले. ते आपलं तसंच आहे. एक बाई तिच्या मुलाला म्हणते, बाळा शाळेमध्ये पाण्याची वॉटर बॅग घेऊन जा. पाणी वॉटर वेगळं. आपल्याला येत नाही, इंग्रजी पण व्यवस्थित येते आणि हिंदी पण व्यवस्थित येते. हिंदीचं कसं, जल्दी उठ्या, 2 रोटी साठ्या, कालवण सांड्या, वाटक्या फुट्या, सगळं वाटवलं मला. मी तुम्हाला उपवन म्हटल्यानंतर कळलं नाही, तुम्हाला गार्डन म्हटल्यानंतर कळलं. तर देव आणि अर्जुन बागेत गेले आणि बागेतलं ते सुंदर वातावरण पाहून अर्जुनाला वाटलं, इथं आपण कृष्णासोबत काय करतो, इथं आपली बायको सुभद्रा पाहिजे होती. अर्जुनाच्या मनात आलं, देवाला न सांगता कळलं. ज्याला न सांगता कळतं त्याला देव मानायचं. ऐकताय माता भगिनींनो, वाक्य पूर्ण करा. ज्याला न सांगता कळतं त्याला देव मानायचं, ज्याला सांगू नाही कळत नाही त्याला कोणीतरी नवरा म्हटलं पाठीमागे मला. ज्याला न सांगता कळतं त्याला देव म्हणायचं, ज्याला सांगू नाही कळत नाही त्याला माणूस म्हणायचं. अर्जुनाच्या मनात आलं, इथं आपली बायको सुभद्रा पाहिजे होती. देवाच्या लगेच लक्षात आलं. देव रथातून उठला, अर्जुनाला म्हटलं, इथंच थांब, रथात बस, मी आलो जाऊ. असं इकडं हायवे पर्यंत गेला असेल देव. तिथे एक झाड होतं, झाडाच्या पाठीमागे गेला, हुबेहूब सुभद्राचं रूप घेतलं. सुभद्रा आहो त्याची बहीणच ना, आणि जगातला सगळ्यात पहिला नट म्हणजे देव आहे. तुका म्हणे नटधारी असं बोललेलं आहे त्याला.
किंवा एकनाथी भागवतामध्ये कोवी आली, नटिया एकची एकला गाई व्याघ्राचे सोम अवगला भीतरेल खेळ्या ज्याने ओळखीला त्याचा पिटला भवबंद. माहिती ना, नट 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 नट, अभिनेता अभिनेत्री, बोला ना, अभिनेता अभिनेत्री, हिरो हिरोईन, नट नटी, आरची. बस धन्य झालो बस. इतक्या वर्षानंतर पण आपल्या लक्षात इको कमी करा, इको कमी करा. आणि मग देवाने हुबेहूब सुभद्रेचं रूप घेतलं, सुभद्रेचं रूप घेतलं आणि सुभद्रेचं रूप घेऊन अर्जुन जिथे रथात बसला होता तिथे देव आला. अर्जुन गणगणित, सुभद्रा पाहिजे. इको कमी करणार आता, हा भोंग्याचा आवाज कमी करणार, हा भोंग्याचा कमी करा आवाज. इथं स्पीकरला थोडासा फीडबॅक द्या आणि इको नकोच आहे मला. हा भोंग्याचा एकदम कमी करा. आलेत कीर्तनाला आलेले आलेत. तर ते अर्जुनाने मनात आलं, सुभद्रेचं रूप देवाने घेतलं आणि अर्जुन जिथं बसला होता, अर्जुन जिथं बसला होता तिथं देव चालत चालत आला. कोणाचं रूप घेऊन? सुभद्रेचं रूप घेऊन. अर्जुन गणगणित, सुभद्रा पाहिजे होती, सुभद्रा पाहिजे होती, सुभद्रा पाहिजे होती, आली ना सुभद्रा. सुभद्रेला पाहिल्यानंतर अर्जुनाचा आनंद गगनात मावत नव्हता. अर्जुन सुभद्रेला पाहिल्याबरोबर बोलतोय, सुभद्रे आय मिस यू, आय मिस यू सो मच. सुभद्रे तू कशी काय आली? सुभद्रा बोलली, तुमने पुकारा हम चले आहे. आणि काय महाराज, त्या बागेमध्ये 1.5-2 तास प्रेम संवाद झाला. 2 तासानंतर प्रेमाचा आवेग कमी झाला. मी 35 असे विनोद करतोय बरं का, परंपरेतला आहे, नाथ महाराजांची परंपरा आहे, त्याच्यामुळं तोंड कोणी वाकडं केलं तर त्याला मी उत्तर देऊ शकतो. हा, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. याच्या जाणीव आहे. आदिनारायण, विधी, आत्रीनाथ, दत्त, जनार्दन, एकनाथ महाराजांचे शिष्य श्रीधर स्वामी, श्रीधर स्वामींचे सदाशिव स्वामी, सदाशिव स्वामींचे कपिलनाथ स्वामी, कपिलनाथ स्वामींचे पद्मनाभ स्वामी, पद्मनाभ स्वामींचे अमृतनाथ स्वामी, अमृतनाथ स्वामींचे स्वानंद स्वामी, स्वानंद स्वामींचा मी शिष्य आहे. एवढी मोठी परंपरा आहे. तेव्हा इथं उभं राहिलोय बरं का. विठ्ठल डायरेक्ट सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज संस्थेबरोबर 70,000 लोक कनेक्टेड, डायरेक्ट अनुयायी वगैरे. त्याच्यामुळे विनोद कसे करावेत ह्याची मला फार चांगली जाणीव आहे. विठ्ठल आणि मग सुभद्रेला पाहिलं, अर्जुनाने पाहिलं, अर्जुनाला आनंद झाला. आणि मग काय 2-2.5 तास प्रेम संवाद झाला आणि प्रेमाचा आवेग कमी झाला. गेले का काय घरी तुम्ही? प्रेमाचा आवेग कमी झाला. प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो आणि परमार्थात प्रेमाचा आवेग दादा वाढतो. सुख घडोघडी वाढू लागेल. परमार्थात प्रेमाचा आवेग वाढतो. प्रेमाचा आवेग कमी झाला आणि मग 2-2.5 तासानंतर अर्जुनाला आठवलं, अरे आपण तर कृष्ण सोबत आलोय, हा आत्ता येतोय म्हणून गेलाय, त्याच्यानंतर सुभद्रा आली, आपण त्याला विसरलोच, तो कधी पण येऊ शकतो. त्याच्या लक्षात आलं, तो बोलतोय, सुभद्रे पटकन जा. अगं मी एकटा नाही आलो, मी कृष्णासोबत आलोय. तू आली आणि मी त्याला विसरलो. हे बघ, तो कधी पण येऊ शकतो. तो जर अचानक आला आणि त्याने तुला मला जर बघितलं तर तो तुलाही रागवेल आणि मलाही रागवेल. सुभद्रे पटकन जा बरं. सुभद्रा मनातल्या मनात म्हणती, मी गेल्याशिवाय तो येईलच कसा? मला तर जावं लागेल पहिलं, मी गेल्याशिवाय तो येईलच कसा? म्हटले मी जाते, पण मला काहीतरी भेट पाहिजे. अर्जुनाने पटकन बोटातली अंगठी काढली, सुभद्रेच्या बोटात घातली. सुभद्रा निघून गेली, म्हणजे देव निघून गेला, त्याच झाडाच्या पाठीमागे गेला. परत कृष्ण रूप घेतलं, आला, अर्जुनाला घेतलं आणि निघाला. आता अर्जुन रथात पाठीमागे बसलाय आणि देव पुढे बसलाय. अर्जुन आनंदात आहे. का आनंदात आहे? कोण भेटून गेले? सुभद्रा भेटून गेलं. आणि देव पण आनंदात आहे. का? कारण की अर्जुनाची गंमत केली आहे. आता देवाची पाठ अर्जुनाकडे आहे. अर्जुनाला देव दिसतोय आणि देवाच्या डोक्यात एकच आहे, आपण सुभद्रा बनून आल्यानंतर अर्जुनाने आपल्या बोटात जी अंगठी घातली ती त्याला दिसली पाहिजे. म्हणून पाठीमागं बसलेल्या अर्जुनाला बोटातली अंगठी दिसावी म्हणून देवाने असा हात वर केला. बरं का अर्जुना, आज आपण ह्या बागेत आलोय, उद्या आपल्याला त्या बागेत गेलं का तुमचं लक्ष अंगठीवर? उद्या आपल्याला त्या बागेत जायचंय.
आणि अर्जुनाचं लक्ष देवाच्या बोटातल्या अंगठीवर गेलं. जसं देवाच्या बोटातल्या अंगठीवर अर्जुनाचं लक्ष गेलं तसं अर्जुन मनातल्या मनात म्हणतोय देवाच्या बोटाची अंगठी ती आपली अंगठी आहे आणि आपण तर ती सुभद्रेच्या बोटात घातली. ती सुभद्रेच्या बोटातली अंगठी देवाच्या बोटात कशी काय आली? चुकीच्या ठिकाणी मिस कॉल गेलाच कसा काय म्हटलं. बरं त्यांनी धाडसाने विचारलं, म्हणजे देवा तुझ्या बोटाची अंगठी आहे ती माझी अंगठी आहे, ती मी घातली होती सुभद्रेच्या बोटात, सुभद्रेच्या बोटातली अंगठी तुझ्या बोटात कशी काय आली? देवाने पण सांगितलं, अर्जुना गेली 2 तास जिच्या गळ्यामध्ये हात घालून गुलू 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 गप्पा मारत होता ना ती सुभद्रा मीच होतो. काय अवस्था झाली असेल अर्जुनाची महाराज. विनोदाचा भाग सोडून द्या, मी हे का सांगितलं? अर्जुनाचं तेवढं डेडिकेशन लक्षात घ्या. साधावया भक्ती काच नाही लाज धरीत. भक्तांसाठी तो भक्तांची बायको व्हायला तयार असतो. तुमचं तेवढं डेडिकेशन पाहिजे. पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाचे आठविती. किंवा ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया पुन्हा द्वारकेचा राणा पांडव घरी. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी का होता? कारण की पांडवांचं तेवढं डेडिकेशन होतं. म्हणून देवाने अंगीकार करावा. भक्तांचा दुसरा प्रकारे अंगीकृत भक्तांचा, भक्तांचा तिसरा प्रकारे पुरस्कृत भक्तांचा. देवाबरोबर अनेकांनी वैर केलं. देवाने त्यांना मारलं, नुसतं मारलं नाही तर मोक्ष देऊन पुरस्कृत केलं. पुतना पुरस्कृत भक्त आहे, शिशुपाल पुरस्कृत भक्त आहे, कंस पुरस्कृत भक्त आहे. आणि भक्तांचा चौथा प्रकार आहे तो अधिकृत भक्तांचा. म्हणजे ज्या भक्तांवर देवाचा अधिकार असतो त्यांना अधिकृत भक्त म्हटलेलं आहे. पण आजच्या अभंगासाठी मला थोडंसं वेगळं सांगायचंय. देवाचा भक्तावर नाही तर भक्ताचा देवावर जिथे अधिकार असतो त्याला अधिकृत भक्त म्हटलेलं आहे. आणि आजच्या अभंगाचे करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे अधिकृत भक्त आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं त्याचं सामर्थ्य आहे. जगाची उत्पत्ती स्थितीला ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे. असं भगवंत एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करत होता. दादा किती वर्ष काम करत होता? 36 वर्ष. कोणतं रूप घेतलं होतं? पहिल्या 12 वर्षामध्ये त्यांनी विठ्ठल म्हणून घेतलं होतं. दुसऱ्या 12 वर्षामध्ये तो केशव झाला होता आणि तिसऱ्या 12 वर्षामध्ये तो श्रीखंड झाला होता. श्रीखंड म्हणून भगवंत जेव्हा एकनाथ महाराजांच्या घरी काम करत होता तेव्हा द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाने अनुष्ठान केलं की देवाने आपल्याला दर्शन द्यावं. भगवंत त्याच्या स्वप्नात गेले, त्याला सांगितलं, अरे तुला माझं सगुण रूपाचं दर्शन घ्यायचं असेल तर मी पैठणमध्ये एकनाथ नावाचा सत्पुरुष राहतो, त्याच्या घरी त्याच्या नोकराचं काम करतो आणि तिथं माझं नाव श्रीखंड आहे. तो ब्राह्मण द्वारकेवरून पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या वाड्यात गेला आणि एकनाथ महाराजांचे पाय धरून एकनाथ महाराजांना बोलू लागला, नाथ महाराज मला देवाला भेटायचंय, सांगा ना देव कुठे आहे, मला देवाला भेटायचंय. प्रश्न असा निर्माण होतो, एकनाथ महाराजांसारख्या संतांना स्वतःच्या घरी 12 वर्ष काम करणाऱ्या देवाला ओळखता आलं नाही का? तर तात्विक चिंतन असं केलं जातं की देवाला जेव्हा आपला देवपाना टाकून भक्ताच्या घरी काम करायचं असतं तेव्हा तो देव स्वतःच्या मध्ये आणि भक्ताच्या मध्ये मायेला उभं करतो. आता ती माया दूर होण्याची वेळ आली होती. एकनाथ महाराज म्हटले, अरे अंतर्मुख हो देव आपल्या अंतःकरणातच आहे. तो म्हणला, नाथ महाराज हे मला सांगू नका. देवाने मला स्वप्नात येऊन सांगितलंय की तो तुमच्या घरी तुमच्या नोकराचं काम करतो आणि इथं त्याचं नाव श्रीखंड आहे. काय श्रीखंड आहे? माया दूर झाली आणि एकनाथ महाराजांच्या डोळ्यासमोर पाठीमागचा 12 वर्षाचा काळ उभा राहिला. अरे आपल्या घरी प्रत्यक्ष आपल्या नोकराचं म्हणून जो काम करतोय तो श्रीखंड म्हणजे प्रत्यक्ष देव आहे. गिरिजाबाईंना बायकोला आवाज दिला, गिरिजाबाई आल्या, तर श्रीखंड कुठे आहे? आत्ताच कावड घेऊन गोदावरीवर पाणी भरण्यासाठी गेलाय. अरे त्याला शोधा, तो प्रत्यक्ष भगवंत आहे. देव अंतर्धान पावले होते. एकनाथ महाराजांनी टाहो फोडला, भगवंता एकदा चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दे. एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये भगवंत चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाला. एकनाथ महाराजांनी परिवाराला आशीर्वाद दिला, अंतर्धान पावला आणि ही वार्ता सर्व दूर पसरली आणि एकनाथ महाराजांच्या घरी जपी तपी ऋषी मुनी सगळे आले आणि एकनाथ महाराजांचं दर्शन घेऊन एकनाथ महाराजांना बोलू लागले, नाथ महाराज देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही जप करतोय, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही तप करतोय, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही तीर्थयात्रा करतोय, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही उपवास करतोय, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही व्रतवैकल्य करतोय. एवढं सगळं करून तो देव आमच्या स्वप्नातही येत नाही. एवढं सगळं करून जो देव आमच्या स्वप्नात येत नाही तो
देव तुमच्या घरी तुमच्या नोकराचं काम करतो. एकनाथ महाराज आमच्यावर कृपा करा आणि एकनाथ महाराज देवाला कोणता भाव आवडतो तो आम्हाला सांगा, म्हणजे तो भाव आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करू, म्हणजे देव आम्हालाही दर्शन देईल. देवाला कोणता भाव प्रिय आहे असं विचारल्यानंतर त्याचं उत्तर एकनाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात दिलं. महाराजांसाठी मृदंग वादकांनी टाळकऱ्यांसाठी विशेष टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. उत्साह टाळकऱ्यांचा. मला कीर्तनात नाचायला खूप आवडतं. नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावूचे की कीर्तनाचे नटनाचे नाचलेले व्यवसाय प्रायचित्ताचे. देवाला काय आवडतं? एकनाथ महाराजांनी विचारलं.
गेले का काय घरी? झालं अजून एक 20 मिनिटं. देवाला काय आवडतं? देवासे तो पुरे एक प्रेम भाव. चला माझ्या शब्दांकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला माझं कीर्तन समजेल राहिलेलं. भगवंताला एकदा उद्धवाने विचारलं, म्हटले देवा तुझी ओळख काय? देवाने सांगितलं माझे नाम आत्माराम. देवा तू करतो काय? मी अवाप्त सकळ काम, माझ्या सर्व इच्छा संपल्यात. आता ओवीचा पूर्वार्ध झाला, ओवीच्या उत्तरार्धामध्ये देव आपले शब्द बदलतात. देव म्हणतात माझे नाम आत्माराम, मी अवाप्त सकळ काम, परी प्रेमळा लागे सकाम ऐसे गोड प्रेमता याचे. पण मला माझ्या प्रेमळ भक्तांची आवड आहे. उद्धव म्हटला देवा एखादं उदाहरण दे. देवाने उदाहरण दिलं. कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी वना प्रती काय विषयासक्ती लागोनी. कुब्जा सुंदर होती का? कुब्जा ही दासी सुंदर नव्हती, पण तिचं मी दिसणं पाहिलं नाही. ती माझ्यावर जे प्रेम करत होती त्या प्रेमाचा मी भुकेला होतो. राधेबरोबर मी तासनतास वनामध्ये विहार करायचो. मला विषयांची आवड होती का? नाही. राधा माझ्यावर जे प्रेम करत होती त्या प्रेमाचा मी भुकेला होतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. किंवा एकनाथ महाराजांचा अजून एक अभंग आहे, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. भगवंताला प्रेम भाव आवडतो. अभंगाचं पहिलं चरण, देवासी तो पुरे एक प्रेम भाव. अजून एक ओवी आहे, प्रेमेविन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविन ध्यान पूजन, प्रेमेविन भजन कीर्तन वृथा जाण नृपणाता. श्रुती स्मृती ज्ञानाला विरोध केला नाहीये, ध्यान पूजनाला विरोध केलेला नाहीये, भजन कीर्तनाला विरोध केला नाही, पण प्रेमेविन वृथा जाण नृपणाता. प्रेम पाहिजे. भगवंताला प्रेमभाव आवडतो का? भगवंताला प्रेमभाव आवडतो. भक्तिशास्त्रामध्ये देवाने किती प्रकारे प्रेम केलं याचं चिंतन मांडलेलं आहे. देवाने 3 प्रकारे प्रेम केलं. देव सामान्य प्रेम करतो, देव विशेष प्रेम करतो, देव अतिविशेष प्रेम करतो. देव सामान्य प्रेम कोणावर करतो? देव सामान्य प्रेम संपूर्ण जगतावर करतो. जगत ही त्याची निर्मिती आहे. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवी त्या हरिवीर, देखवी ऐकवी एक नारायण, ही त्याची सत्ता आहे. द वर्ल्ड इज थिएटर, मॅन इज ऍक्टर अँड गॉड इज डायरेक्टर. देवाची ही सत्ता आहे. म्हणून तो सामान्य प्रेम संपूर्ण जगावर करतो. पण सामान्य प्रेमापेक्षा महत्व विशेष प्रेमाला आहे. देव विशेष प्रेम कोणावर करतो? तर आपल्या नातेवाईकांवर करतो. चला पुरुष मंडळी ताट बसा. एकच प्रश्न विचारतो, उत्तर तुम्हाला माहिती म्हणून विचारतो. पटकन उत्तर द्या, वेळ नाही घालवायचा आपल्याला. 11 वाजता जय विठ्ठल करायचंय. मला सांगा, भगवान श्रीकृष्ण, पटकन उत्तर द्यायचं, भगवान श्रीकृष्णाला किती हजार बायका होत्या? पटकन उत्तर द्या. 16,108. बरोबर उत्तर दिलं. बरं, हा प्रश्न मी का विचारतो त्याचं कारण सांगतो. कारण लोकांना देवाविषयी दुसरं काहीही माहिती नसलं तरी देवाला बायका किती होत्या हे माहिती असतं म्हणून विचारलं. बरं, देवाला 16,108 बायका, त्याच्यातल्या 16,100 का? त्याचं वेगळं कारण आहे. पण मुख्य देवाच्या 8 बायका आहेत. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, वृंदा, मित्रा, भद्रा, सत्या, अशा देवाच्या 8 बायका आहेत. एकदा रुक्मिणी देवाला म्हटली, देवा मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. देव म्हणली, रुक्मिणी तुला आणि मला तप करावं लागेल. देवाने आणि रुक्मिणीने 10 वर्ष तप केलं. रुक्मिणीला मुलगा झाला जो देवासारखाच होता, ज्याचं नाव प्रद्युम्न. म्हणजे भगवंताची कृष्ण अवतारातली आयुर्मर्यादा 125 वर्षाची सांगितली. त्यापैकी 10 वर्ष देवाने रुक्मिणी बरोबर तप केलं, कारण की रुक्मिणीवर देवाचं विशेष प्रेम होतं. सत्यभामा आली. सत्यभामा म्हटली, देवा तुम्ही रुक्मिणीसाठी तप केलं, माझ्यासाठी काय करणार? देव म्हटले, तुझ्यासाठी काय करू? काही नाही म्हटले, स्वर्गातलं पारिजातकाचं झाड मला माझ्या दारात पाहिजे. भगवान श्रीकृष्ण स्वर्गात गेले, पारिजातकाचं झाड आणलं, सत्यभामेच्या दारात लावलं. त्याची फुलं रुक्मिणीच्या दारात पडत होती, ही गोष्ट पुढची आहे. पण स्वर्गातून पारिजातकाचं झाड आणून सत्यभामेच्या दारात लावलं, कारण की सत्यभामेवर देवाचं विशेष प्रेम होतं. मग जांबवंती आली. जांबवंती म्हटली, देवा रुक्मिणीसाठी 10 वर्ष तप केलं, सत्यभामेसाठी स्वर्गातलं पारिजातकाचं झाड आणलं, माझ्यासाठी काय करणार? म्हटले, तुझ्यासाठी काय करू? काय नाही म्हटले, एका सोमवारी शंकराच्या पूजेला माझ्यासोबत चला. एका सोमवारी शंकराच्या पूजेला जांबवंती सोबत भगवान श्रीकृष्ण गेले. जांबवंती पूजेला बसले आणि जांबवंतीचा नियम होता की भगवान शंकराच्या पिंडीवर 1000 कमळाची फुलं व्हायची. ज्या दिवशी देव सोबत होते त्या दिवशी फुलं वाहिली, पण 999 होती, एक फुल कमी पडत होतं. जांबवंती माता चिंताग्रस्त दिसली. देवाने लगेच आपला उजवा डोळा काढला, जांबवंतीच्या हातात दिला आणि जांबवंतीला सांगितला, हा माझा नेत्र कमळ घे आणि तुझी शंकराच्या पिंडीवर 1000 कमळाची फुलं वाहण्याची पूजा पूर्ण कर. जांबवंतीसाठी देवाने आपला उजवा नेत्र कमळ काढून दिला, कारण की जांबवंतीवर देवाचं विशेष प्रेम होतं. घरी जायचं, नवऱ्याबरोबर भांडत बसायचं रात्रभर. आता बरं का, की बघा देवाचं बायकोवर किती प्रेम होतं.
देवाने विशेष प्रेम, सामान्य प्रेम देवाने जगावर केलं, विशेष प्रेम नातेवाईकांवर केलं. सामान्य प्रेमापेक्षा महत्व विशेष प्रेमाला आहे आणि विशेष प्रेमापेक्षा महत्व अतिविशेष प्रेमाला आहे. मग अतिविशेष प्रेम देवाने कोणावर केलं? तर देवाने अतिविशेष प्रेम देवावर ज्यांनी प्रेम केलं त्यांच्यावर केलं, म्हणजे भक्तांवर केलं. आता भगवंताला अभिप्रेत असणारं प्रेम कशाला म्हणायचं? आता फेब्रुवारी महिन्यामध्ये माझ्या तरुण मित्रांना हे कळेल की फेब्रुवारी महिन्यामध्ये एक वीक सेलिब्रेट केला जातो, ज्याला व्हॅलेंटाईन वीक म्हटलं जातो, 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी. तर हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय? प्रेम प्रगट करण्याचा दिवस आत्ताच्या पिढीचा. पण जे प्रेम असतं ते शब्दात सांगता येत नाही, त्याला प्रेम म्हटलेलं नाहीये. हार्मोन्स मध्ये चेंजेस होतात एका ठराविक वयामध्ये. हार्मोन्स मध्ये चेंजेस झाले की मुलाला मुलीचं आणि मुलीला मुलाचं आकर्षण वाटतं. आजची पिढी त्यालाच प्रेम समजून म्हणते, पण खरं प्रेम शब्दामध्ये सांगता येत नाही. नारदजींना विचारलं, देवाला जे प्रेम आवडतं ते प्रेम तुम्ही आम्हाला शब्दात सांगता का? नारदजी म्हणले, अनिर्वचनीयम, वचनामध्ये सांगता येणार नाही. पण नारदजींना आग्रह केला, अरे देवाला आवडणारं प्रेम तुम्ही आम्हाला सांगा ना. तेव्हा देवाला आवडणारं प्रेम सांगत असताना नारदजी म्हणताय, गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. गुणरहितम प्रेम स्वरूपम, कामनारहितम प्रेम स्वरूपम, प्रतीक्षण वर्धमानम प्रेम स्वरूपम, अविच्छिन्नम प्रेम स्वरूपम, सूक्ष्मतरम प्रेम स्वरूपम, अनुभव रूपम प्रेम स्वरूपम. जे गुणरहित असतं त्याला प्रेम म्हणा, जे कामनारहित असतं त्याला प्रेम म्हणा, जे प्रतीक्षणाने वाढणारं असतं त्याला प्रेम म्हणा, जे सूक्ष्म असतं त्याला प्रेम म्हणा, जे नित्य असतं त्याला प्रेम म्हणा, आणि ज्याचा अनुभव घेता येतो त्याला प्रेम म्हणा. जगद्गुरु तुकोबराय ते सांगतात, प्रेमने सांगता दाविता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणे. अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम हे अनुभवण्याची गोष्ट आहे. मग जी अनुभवण्याची गोष्ट आहे ते प्रेम आम्हाला कुठे पाहायला मिळेल? नारदजी म्हणतात, यथा ब्रज गोपिका नाम हरिने माझे हरिले चित्त, लाली मेरे लालन की चित्त देखू तर लाल, लाली देखन मे गई मे भी हो गई लाल. संत तुलसीदासजींचा एक दोहा आहे. मी काही दिवसांपूर्वी एक्सप्रेस हायवे वरून प्रवास करत होतो. टोल नाक्यावर गर्दी होती म्हणून एका लेन मध्ये माझी गाडी थांबली. दुसऱ्या लेन मध्ये एक गाडी आली. मी त्या गाडीकडे बघितलं. गाडीच्या पाठीमागच्या सीटवर, पुढच्या सीटवर एक ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि ड्रायव्हर सीटच्या शेजारी एक माणूस बसला होता. ती गाडी मी बघत होतो. माझ्या ड्रायव्हरने सांगितलं, दादा नवीन गाडी लॉन्च झाली. मी म्हटलं किंमत किती असेल? तो म्हटलं, दादा साधारणपणे 80-90 लाख रुपये किंमत असेल त्या गाडीची. मी आपल्या रस्त्याकडे बघायला लागलो आणि पुढे आल्यानंतर मी विचार केला, काळ्या रंगाची गाडी होती. गाडीच्या पुढच्या सीटवर ड्रायव्हर बसला होता, ड्रायव्हर सीटच्या शेजारी एक माणूस बसला होता आणि मी तेवढ्या वेळेत जे बघितलं ते सांगतोय. आणि पाठीमागच्या सीटवर एक कुत्र बसलं होतं. खरं कुत्र बरं का, 4 पायांचं कुत्र. ते कुत्र बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं आणि माझ्या मनात विचार आला, श्रीमंताच्या घरातलं कुत्र झालं, श्रीमंताच्या घरातलं कुत्र झालं तर फिरण्यासाठी 80 लाखाची गाडी आहे. देवाच्या दारातलं कुत्र झालं तर देव आपल्याला किती काय काय दिले याचा विचार करा ना, थोडासा याचा विचार करा. आणि मी तुम्हाला सांगतो, आता पुढे सांगतो, संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे घरी श्वान यादी किंवा तुझ्या संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे घरी श्वान यादी किंवा संत तुलसीदासजींचा दोहा आहे. संत तुलसीदासजी म्हणतात, तुलसी कुत्ता राम का, मी रामाच्या दारातला कुत्रा आहे. तुलसीदासजी म्हणतात बरं का, तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम आहे. देवाने माझं नाव मोती ठेवलेलं आहे. तुलसी कुत्ता राम का मोतिया मेरा नाम है, कंठी दोरी प्रेम की जित खिचूत जात है. मी रामाच्या दारातला कुत्रा आहे. रामाने माझं नाव मोती ठेवलंय आणि माझ्या गळ्यात दोरी बांधली आहे. ती प्रेमरूपी दोरी आहे आणि त्या प्रेमरूपी दोरीचा टोक देव धरतो आणि मला जिकडे घेऊन जातो मी तिकडे जातो. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. म्हणून भगवंताला काय आवडतं? देवासी तो पुरे एक प्रेम भाव. मग भगवंताला अभिप्रेत असणारं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण करायचं असेल तर कसं करायचं? प्रेम
तेथे वास करी मुखी उच्चारिता हरी. भगवंताचं नामस्मरण केलं की भगवंताला अभिप्रेत असलेलं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होतं. मग ते नामस्मरण कसं करायचं? अभंगाचं दुसरं Hey!
देश धर्माचा जय जय करायचंय. माझा इको वाढवू नका, माईक मधून जय म्हणू नका, बेंबीच्या डेटापासून जय म्हणायचंय. अजूनही काही जणांनी हातवर नाही केलेले, ते म्हणतील नाही हातवर करणार, बघू काय होतंय. होईल 2-4 दिवसातच होईल. हातवर 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 टाळकरी करा, हातवर टाळकरी करा, करा 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 सर्वांनी हातवर करा करा करा. मागची मंडळी हातवर करा. हा देव देश धर्मासाठी हातवर करायचंय आणि ह्या उमेद तर हातवर झालेच पाहिजे. हातवर 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 हातवर. हा किती सुंदर सोहळा आहे. 72वं वर्ष आहे. या 72व्या वर्षामध्ये आमच्यासारख्या पारमार्थिक साधकाला इथे येऊन कीर्तन करण्याची संधी मिळते आणि तुमचा प्रेमदृष्टीरूपी आशीर्वाद आम्हाला मिळतोय, हे आमचं भाग्य समजतो. हातवर 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 हातवर. अजून 3 वर्षांनी 75वा अखंड हरिनाम सप्ताह असेल. 25 वर्ष झाले की त्याला काय म्हणतात? रौप्य महोत्सव. 50 वर्ष झाले की त्याला म्हणतात सुवर्ण महोत्सव आणि 75 वर्ष झाले की त्याला म्हणतात अमृत महोत्सव. अमृत महोत्सवाला अजून फक्त 3 वर्ष आणि मग 100 झाले की मग शताब्दी वर्ष त्याला म्हणतात. मग 3 वर्ष आहेत अजून फक्त अमृत महोत्सवाला. आणि अमृत महोत्सव हा नक्कीच मला खात्री आहे की तुम्ही अतिशय भव्य दिव्य प्रमाणात कराल. म्हणजे इथून पाठीमागच्या 74 वर्षामध्ये झालं नसेल असा 75वं वर्ष तुम्ही साजरं करणार ही माझी खात्री आहे. एकदा हातवर 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 हातवर. त्याच्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून आपण सर्वांनी भगवंताचा जय जयकार करायचा आहे. मी पंढरीनाथ भगवान की म्हणून तुम्ही सर्वांनी बेंबीच्या देठापासून जय म्हणायचंय. आणि जो जय म्हणणार नाही आज रात्रभर आणि उद्या दिवसभर त्याचा घसानपोट दुखणार. बघा दुखतं काय. हातवर हातवर हातवर. बरं करा हात खाली करा खाली. हे लॉक झालं असेल. करा 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 करा. झाले रिलॅक्स. करा हातवर. चला बेंबीच्या देठापासून जय म्हणायचं. माईक मधून जय म्हणू नका, तुमचा सर्वांचा आवाज घुमला पाहिजे. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, भारत माता की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. जय श्रीराम, जय जय श्रीराम. योगोट जगती वत्सलावन. करा हात खाली. विठाला टाळी 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 टाळी. देवाला अभिप्रेत असणारं प्रेम कसं निर्माण होईल? मनापासून या करिता कीर्तन, आनंदी नर्तन गाता गीत. कशाचं कीर्तन करायचं? महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. राम कृष्ण हरी उच्चार सर्वदा, कळी काळ बाधा तेने नोहे. भगवंताच्या नामाचा जयघोष करायचा. भगवंताच्या विषयी अभिप्रेत असणारं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होतं. कसलं नामस्मरण करायचं? राम कृष्ण हरी. राम रमयंती, कृष्ण कर्षती, ऐक्यानंद तो हरी. तुमच्या माझ्यामध्ये रमण करतो म्हणून त्याला राम म्हणायचं. तुमच्या माझ्या चित्ताचं आकर्षण करतो म्हणून त्याला कृष्ण म्हणायचं. आणि जीवशिवाचं ऐक्य दाखवतो म्हणून त्याला हरी म्हणायचं. एक सूत्र सांगितलं जातं, पारंपरिक सूत्र आहे. रामाचा विचार अधिक कृष्णाचा, रामाचा आचार अधिक कृष्णाचा विचार अधिक हरीचा उच्चार बरोबर राम कृष्ण हरी. भगवंताचे अनंत अवतार सांगितलेले आहेत. श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेले आहेत. गर्ग संहितेमध्ये भगवंताचे 6 अवतार सांगितलेले आहेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. याच्यामध्ये पूर्ण अवतार रामाचा अवतार आहे आणि पूर्णतम अवतार कृष्णाचा अवतार आहे. दुर्जनांचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. देवापेक्षा भगवंताच्या नामाला अनन्यसाधारण महत्व आहे. क्रता त्रेता द्वापारासी निषेध नाही नामासी.
कलियुगी नामापासी चारी मुक्ती दाशी स्वय होती, म्हणून भगवंताचं नामस्मरण कलियुगामध्ये करायला सांगितलेलं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताच्या नामस्मरणाने आपल्याला भगवंताच्या विषयीचं अंतःकरणातलं प्रेम निर्माण होतं. मग भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताच्या विषयीच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं, भगवंताला अभिप्रेत प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण झालं तर काय होतं. महाराज म्हणतात, एका जनार्दनी हाची पै विश्वास, सर्व भावे दास होईन त्याचा. ज्ञानेश्वर अतिशय सुंदर योग आहे. धारव मातेच्या चरण सानिध्यामध्ये गेली 72 वर्ष आपण अखंड हरिनाम सप्ताह करत आहात आणि 72व्या वर्षामध्ये हे 5वं कीर्तन रूपी पुष्प धारव मातेच्या चरणावर समर्पित करण्यासाठी आपण या ठिकाणी मला आमंत्रित केलं. मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अख्खं कीर्तन गेले का काय घरी? अख्खं कीर्तन लक्षात राहिलं नाही तरी हे शेवटचं वाक्य लक्षात ठेव. अख्खं कीर्तन लक्षात नाही राहिलं तरी चालेल, शेवटचं वाक्य लक्षात ठेवा. तुमच्या पुढच्या पिढीला संपत्तीचं वारसदार बनवण्यापेक्षा संस्कारांचं वारसदार बनवा, आणि ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि मला नक्कीच ती खात्री आहे की आपण आपले संस्कार पुढच्या पिढीवर देत आहेत. म्हणून ही लहान लहान लेकरं टाळ घेऊन उभी होती. फक्त ती लहान आहेत, त्यांना अजून समय सूचकता नाहीये, म्हणून त्यांच्याकडून गडबड होत होती. त्यांचा दोष नाहीये, त्यांच्या वयाचा दोष आहे. पण ज्यांनी इथं उभी केली मुलं, त्या सर्व मायबापांच्या चरणावर मी पारमार्थिक साधक म्हणून साष्टांग दंडवत घालतो. कारण की ही खऱ्या अर्थाने गरज आहे. आज मी इथे कीर्तन करतो. मी मागाशी माझी परंपरा सांगितली. माझा मुलगा इथे येऊन बसलेला आहे, 12वी. आता त्यांनी नुकतीच परीक्षा दिली आणि तोही चांगलं कीर्तन करतोय. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, दोघेही ह्याच क्षेत्रामध्ये नक्कीच वाटचाल करतील अशी मला खात्री आहे. म्हणून आपली पुढची पिढी परमार्थामध्ये आली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मांसाहार कोणत्या प्रकारचा केला नाही पाहिजे. आपण परमार्थ करतो, पण परमार्थ करत असताना त्याची आचार प्रणाली, विचार प्रणाली स्वीकारत नाही. म्हणून मांसाहार कोणी करत असाल तर मांसाहार करू नका. कोणी कोणतं व्यसन करत असाल तर व्यसन करू नका. परत नरकातून मिळणार नाहीये. देवाने इतकं सुंदर शरीर दिलंय म्हणून त्याला देव म्हटलंय. मग आपलीही काहीतरी सामाजिक बांधिलकीतून आपणही समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे. इतका मोठा भव्य हरिनाम सप्ताह आपण करताय. हा सप्ताह पूर्ण होण्यासाठी ज्यांनी मग श्रमदान असेल, अन्नदान असेल, मग काही कोणत्या गोष्टी असतील, त्या सर्व ज्या दिल्या असतील त्यांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता कळत नकळतपणे ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांच्या चरणावर पुन्हा नतमस्तक होतो. सर्व टाळकऱ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण खूप चांगली साथ केली. म्हणजे मला खूप आवडलं. गेली महिनाभरात मी जेवढी कीर्तनं केली तेवढ्या कीर्तनांमध्ये आज माझ्या कीर्तनाला मला अपेक्षित असणारे टाळकरी होते, याचा मला आनंद आहे. खूप छान नाचला. महाराज तुम्ही पंचपदी फार सुंदर, मी ऐकत होतो, फार गोड तुम्ही पंचपदी केली. महाराज आपणही फार सुंदर साथ केली. दादांना तर मी ओळखतोच पहिल्यापासून, आपलेही मनापासून धन्यवाद. महाराज आपणही फार चांगली साथ केली. महाराज आपलेही मनापासून धन्यवाद. विनयकरांचे आणि सोपदारांचे मनापासून धन्यवाद. बोलता एखादा वेडावाकडा शब्द माझ्याकडून गेला असेल आपली दिलगिरी व्यक्त करतो. टीव्हीवर तर तुम्ही माझे कीर्तन पाहतच आहात. एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून आणि वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांच्या परंपरेचा पाईक आणि त्यांच्या मठाचा मठाधिपती होण्याच्या नात्याने आणि त्याचप्रमाणे झी टॉकीजला जी कीर्तन मालिका लागते, सकाळी गजर कीर्तनात आणि संध्याकाळी मन मंदिरात, हे दोन्ही कार्यक्रमांचा वरिष्ठ मार्गदर्शक होण्याच्या नात्याने आणि याही पेक्षा गेली 4 वर्षांपासून मी एक फार महत्वाचं काम करतोय. 18 वर्षावरील व्यवस्थित ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. 18 वर्षावरील
या महाराष्ट्रातील 1500 अनाथ मुलांचं मी संगोपन करतोय आणि त्याच संस्थेचं माझं नाव तर्पण फाउंडेशन आहे. आपल्याला त्याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर आपण तर्पण फाउंडेशन गुगलवर सर्च केलं तर तर्पण फाउंडेशनची तुम्हाला सगळी माहिती मिळेल. 1500 मुलांचं संगोपन आमची तर्पण फाउंडेशन नावाची संस्था करते. 18 वर्षापर्यंत मुलांना अनाथ आश्रमामध्ये ठेवलं जातं. एकदा ती संज्ञान झाली की त्यांना सांगण्यात येतं तुमची व्यवस्था आता तुम्ही पहा. मग त्यांना घरदार नसतं, आई वडील नसतात, नातेवाईक नसतात आणि 18व्या वर्षी परत ते अनाथ होतात. अशी 1500 अनाथ मुलांचं आम्ही संगोपन करतो. त्यांच्या राहण्याचा, शिक्षणाचा, अगदी लग्नापर्यंतचा सर्व खर्च आम्ही करतो. प्रत्येक मुलाला साधारणपणे वर्षाकाठी 1.25 लाख रुपये खर्च येतोय. असे 1500 मुलांचा आम्ही जवळजवळ 60 लोक आहोत आम्ही आणि त्या सगळ्या ह्याच्यातून आम्ही तो खर्च करत असतो. मनापासून आपले आभार व्यक्त करतो. अशा आध्यात्मिक कार्याला आणि अशा समाजोपयोगी कार्याला तुम्ही देखील तत्पर राहावं अशी मी विनंती करतो. कारण की आपल्यावर संस्कार आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ती देण्याची वृत्ती आपल्या सर्वांची व्हावी अशी आपल्याला प्रार्थना करतो. मला या 2 मूर्ती खूप छान दिलेल्या आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी या 2 मूर्ती दिल्या. हे ऊर्जास्थान आहे, हे प्रेरणास्थान आहे आणि म्हणजे मला बाकी काही माहिती नाही पण ही ऊर्जा, ही प्रेरणा मी ह्या भूमीतून घेऊन चाललोय. मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. टीव्हीवर तुम्ही कीर्तनाला पाहतच असाल पण सोशल मीडियाचा काळ, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल आणि फेसबुक असेल, इथं माझी कीर्तनं पाहिजे असतील तर पुरुषोत्तम दादा पाटील टाकलं तर आपल्याला ते ऐकायला मिळतील. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय निगडे साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि झालेली कीर्तन रूपी सेवा धाराऊ मातेच्या चरणावर समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय.